माझं पूर्ण नाव आहे कचरू केशव जगताप आणि इतरही याच्यामध्ये मी कामं करतो. मी सकाळला जेव्हा शेतामध्ये जास्त कामं असतात शेतीचा सीझन फुल चालू असते. आता तिथे आमचं काय तिथं सुपरविजन असते. बायावर म्हणजे नियंत्रण असते, कारण त्याच्यामध्ये कचरा येऊ नये, ते बरोबर वेचतात की नाही, वेचल्यानंतर ते गोळा बरोबर करतात की नाही, ते कचरा वगैरे लागतो का. BCI जे माहिती मिळते हे वेगवेगळ्या माध्यमातून माहिती मिळते. जसे सभा वगैरे होतात, मीटिंग वगैरे होते. BCIची जे माहिती देणारी जे रूम आहे ते अगदी आमच्या शाळेला लागलेली आहे, गावामध्येच आहे आणि अगदी जवळ आहे. ते काही लोक वाचणारे वाचत असतात किंवा काही लोक त्यांच्या शेतामध्ये जे काही अडचणी येतात त्या अडचणीबद्दलही ते म्हणजे चर्चा होत असते. तर एकमेकाच्या माध्यमातून एकमेकाला इन्फॉर्मेशन दिल्या जाते. प्लॅटवर जे शेती वगैरे असते शेतीच्या प्लॅटवर सुद्धा ते नेतात आणि वेगवेगळ्या रोगाविषयी त्याच्यामध्ये मातीचं परीक्षण करणे, बिजाईचं परीक्षण करणे, टेस्ट करणे, सीड टेस्ट करणे, जे कीटकनाशक आहे ते कोणत्या कीटकनाशकाचा वापर जास्त करायला पाहिजे नाही करायला पाहिजे. आता याच्यामध्ये जेव्हा आपण कापूस जेव्हा आपण पेरतो, ज्या टायमाला आपण कापूस पेरतो या आपण जे टिपणी करतो, टिपणी केल्यानंतर सरकीची जेव्हा टिपणी करतो, टिपणी केल्यानंतर जेव्हा सरकी वाढणं सुरू होते तेव्हापासून आम्ही जेव्हा लहान होतो तर आमच्या आईवडिलांनी आम्हाला शेतामध्ये राबवलं, आम्ही कामं करत होतो. पण आता काय सर्व जिकडे तिकडे शिक्षणाचा प्रसार झाला आणि काही आईवडील जरी अडाणी असतील तरी पण हे जसे काही आता असे BCIचे जे काही प्रोग्राम होत असतात त्याच्यामधून त्यांना माहिती दिली जाते. म्हणून प्रत्येक मुलांनी जर शाळेमध्ये जाण्याचा प्रयत्न केला तर त्याला एज्युकेशन मिळेल, शिक्षण मिळेल आणि तो आपली प्रगती करू शकतो. कारण शिक्षण हेच वाघिणीचं दूध आहे, शिक्षणाशिवाय उपाय नाही. जे स्ट्रीट प्ले होतं याच्यामध्ये म्हणजे एक तर रात्रीचा प्रोग्राम असल्यामुळे सर्व लोक तिथे अटेंड होऊ शकत होते आणि लहान मुलं, स्त्रिया किंवा पुरुष सर्वच लोक त्याच्यामध्ये, शेतकरी किंवा इतरही लोक त्याच्यामध्ये एक प्ले असल्यामुळं अटेंड झाले. तो प्रोग्राम अंबुजा फाउंडेशनने ठेवला. जो BCI जो प्रकल्प सुरू आहे एन्जॉय म्हणून त्यांनी ते पाहिलं आणि जेव्हा एन्जॉय म्हणून लोक पाहतात तर परिपूर्ण लक्ष केंद्रित करून पाहत असतात आणि ते त्यांच्या मनावर चांगल्या पद्धतीने कोरल्या जाते.